आता पाहणार आहोत मोठ्या बातम्या। टॉप लीडर्स रेटिंगमध्ये पंतप्रधान मोदी पहिल्या क्रमांकावर। नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या डेमोक्रेटिक लीडर अप्रूव्हल रेटिंग्सच्या यादीत मोदींना 75% अप्रूव्हल स्कोअरसह अव्वल स्थान। इंटेल कंपनी यंदा 25,000हून अधिक कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार। इंटेल सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत असल्याची माहिती। मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, एका महिलेचा मृत्यू, 21 जण जखमी। उतारावर ब्रेकफेल झालेल्या कंटेनरची 15 ते 20 गाड्यांना धडक, वाहनांचं प्रचंड नुकसान। नवीन बोगदा ते फुडमॉल हॉटेल दरम्यान मुंबई लेनवर घडला अपघात। मुसलमान समुदायासोबत संघाचा जवळीक साधण्याचा प्रयत्न, भाजपमधील बाडग्या हिंदुत्ववाद्यांना हे रुचेल का? सामनाच्या अग्रलेखातून मंत्री नितेश राणेंवर टीका। मनसेचा पालिका निवडणुकीपूर्वी मेगा प्लॅन, रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार। केंद्रीय समितीच्या अहवालानंतर राज ठाकरेंचा निर्णय। मंत्री गिरीश महाजन यांनी विठ्ठल मंदिरातील गळतीची केली पाहणी। पंढरपुरात दर्शन घेतल्यानंतर पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन लावून गळतीबाबत विचारणा। TV9 मराठीनं विठ्ठल मंदिरात गळती होत असल्याची बातमी दाखवली होती। बातमीनंतर महाजनांकडून पाहणी। धाराशिवच्या मुरुममधून धक्कादायक घटना समोर। चिमुकल्या मुलाची आई आणि तिच्या मामीनं विक्री केल्याचा मुलाच्या आजीचा आरोप। चिमुकल्याच्या आईला दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न करायचं असल्यानं मुलाला विकण्याचा आईचा प्रयत्न। आईविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी। बीड शहरातील डॉक्टर संजय ढवळे यांची इंजेक्शन घेऊन आत्महत्या। भूलतज्ञ असलेल्या डॉक्टर ढवळे यांनी भुलीच्या या औषधाचं इंजेक्शन घेत केली आत्महत्या। पोलिसांकडून अधिक तपास सुरू। ठाण्यातील जुना कोपरी पूल 8 दिवस राहणार बंद। 3 ऑगस्टपर्यंत पुलावर गर्डर बसवण्याचं काम। ठाणेकरांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन।